नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले पुन्हा एकदा स्वागत करते एक नवीन रेसिपी घेऊन आपल्या घरच्या स्वादमध्ये. चला तर आजची माझी रेसिपी आहे शिल्लक राहिलेल्या पोह्यांपासून बनवलेले मस्त असे कटलेट. बऱ्याच वेळा आपण नाश्त्यासाठी सकाळी पोहे बनवतो, ते गरम गरम पोहे छान लागतात, पण शिल्लक राहिलेले पोहे आपण फेकून देतो. तर ते न फेकता पोहे आपण त्यापासून आज एक रेसिपी बनवूया, ते म्हणजे कटलेट. चला मग सकाळी नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. हे माझे पोहे बाउलभर शिल्लक राहिले होते, ते घेतलेत मी. आता मी इथे त्याच्यानंतर 4 बटाटे घेतलेत उकडलेले आणि शेंगेचा वाटाणा घेतला आहे उकडलेला. त्याच्यानंतर मी पोहे मिक्सरला बारीक करून घेतले आणि बटाट्याची सालं काढून घेतलेत. त्याच्यानंतर मी वाटाणा मिक्सरला क्रश करून घेतलेला आहे इकडे बघा. आणि त्याच्यानंतर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर आहे आणि हिरवं वाटण आहे. त्याच्यानंतर चाट मसाला घेतलेला आहे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे. चला आता मी इथे बारीक किसणीने सर्व बटाटे खिसून घेते. आता मी हिरवं वाटण जे दाखवत होते ते व्हिडिओमध्ये दिसलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये मी 2-4 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण घेतलं होतं, त्याचं वाटण काढून घेतलेलं आहे मी. हे बघा आता ह्याच्यामध्ये पोहे घालून घेते, मी बारीक केलेले पोहे घालून घेते. त्याच्यानंतर पोहे घालून झाल्याच्यानंतर क्रश केलेले वाटाणे पण घालून घेते मी ह्याच्यामध्ये. हे बघा हे घालून झालेत माझे वाटाणे. त्याच्यानंतर मी आता इथे हिरवं वाटण करून घेतलं होतं, जे व्हिडिओमध्ये दिसलेलं नाही आहे, ते घालून घेते मी. हे बघा हे घालून झाले माझं वाटण. त्याच्यानंतर मी चवीपुरतं मीठ घालून घेते. चवीपुरतं मीठ घालून झाल्याच्यानंतर इथे मी आता थोडीशी हळद घालणार आहे. छान लागतात हे कटलेट. त्याच्यानंतर मी चाट मसाला घालणार आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. आता कोथिंबीर घेतली होती मी, ती घालून घेते आणि थोडीशी कसुरी मेथी पण घालून घेणार आहे आणि ह्याला व्यवस्थित मळून घेते छानपैकी. मस्त लागतात हे कटलेट, छान लागतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुमची मुलं खूप आवडीने खातील. हे बघा इथे झाले माझं मळून. आता त्याच्यानंतर मी हे कटलेट करून घेणार आहे. हाताला तेल लावून घेते बघा मी इथे. आता थोडंसं हाताला तेल लावून झाले माझं. आता मी कटलेट वळायला घेते. तुम्ही कोणत्याही आकाराचे बनवा, चौकोनी बनवा, त्रिकोणी बनवा, तुमच्या आवडीच्या आकाराचे तुम्ही इथे कटलेट बनवू शकता. हे बघा माझे अशा आकाराचे मी कटलेट बनवलेत. हे बघा माझे तयार आहे तिकडे सर्व कटलेट बनवून. आता मी ह्याला शॅलो फ्राय करणार आहे. त्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. हे बघा बारीक रवा मी व्यवस्थित आता ह्या कटलेटला लावून घेते. आता हे बघा लावून झालेत माझे आता हे कटलेटला रवा. आता मी ह्यांना शॅलो फ्राय करते. आता इथे पॅनमध्ये तेल टाकते. आता इथे आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि हे कटलेट शेकवायला ठेवायचं आहे पॅन गरम झाल्याच्यानंतर. आता आपल्याला गॅस नंतर थोड्या वेळाने आपण इथे मध्यम करणार आहोत आणि मध्यम गॅसवरच हे कटलेट आपल्याला दोन्ही साईडून व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचेत. लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचेत आपल्याला ह्यांना. हे बघा आता मी पलटी मारून घेते. आता एक साईड भाजून झाली आपली, आता दुसऱ्या साईडला पण मी भाजून घेते. हे बघा पुन्हा एकदा पलटी मारून मी दोन्ही साईडून हे व्यवस्थित छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. मस्त लागतात, छान लागतात, मुलं आवडीने खातील हे कटलेट. हे बघा रेडी आहेत. आता मी हे काढून घेते कटलेट. हे बघा काढून घेतलेत मी कटलेट. हे बघा छान झालेत ना. हे बघा आता रेडी आहेत आपले कटलेट. दह्याबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता, छान लागतील, मस्त लागतील. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर मग नेहमी हसत राहा, आनंदी राहा, मस्त मस्त खात राहा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.